ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमस्कार. सर्वप्रथम भारतीय स्त्री शक्ती शाखा लातूरच्या सचिव श्री सौ संजीवनीताई सबनीस यांना मी विनंती करते की त्यांनी बाळगोपाळांसह येऊन सर्वांना दीप प्रज्वलन करावं. त्यानंतर अंशुमन कुठे? अंशुमन हळूहळू उडी मारली, टाळेने पण उडी मारली. काडेपिटी इकडे आहे का? काडेपिटी काडेपिटी दीपत आहे माझ्या पिशवीत फुलं आहेत ते द्या. ते ग्रंथ त्यांच्यासोबत आहे ना. यानंतर विठ्ठल रुक्मिणी माऊली ज्ञानेश्वर आणि ग्रंथाचं पुष्प अर्पण करून पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करते. दीपाताई पुष्प फुलं उघडून ठेव. दे इकडे माझ्याकडे दे. ठीक. इठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, जयाची टीका वाचिता ज्ञानदेवी, अतिमूढते आणिले ब्रह्मभावा, नमस्कार माझा तया ज्ञानदेवा, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी मंडळी, भारतीय स्त्री शक्ती शाखा लातूर संचलित बहिणाबाई वाचक मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या श्री ज्ञानेश्वरी निरूपण कार्यक्रमात मी सौ उमा देशपांडे, मी सौ ऋता देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. वारकरी कथेप्रमाणे निरूपणाचे 2 भाग असतात, पूर्वरंग आणि उत्तररंग. पूर्वरंगास आता सुरुवात करूया. मंडळी, संत परंपरा हे महाराष्ट्राला लाभलेलं मोठं वरदान आहे. संतांनी आपल्याला आध्यात्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांची शिकवण दिली. सामाजिक प्रबोधनासोबतच संतांनी मराठी भाषेचे सर्वांगीण संवर्धन केले. हा संत वारसा वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांमध्ये रुजवावा या उद्देशाने बहिणाबाई वाचक मंच लातूर 2026 हे संपूर्ण वर्ष दरमहा संत साहित्यावर निरूपणात्मक कार्यक्रम करणार आहेत. व ज्ञानदेवे रचिला पाया या उक्तीनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवरील निरूपणाने या उपक्रमाची आज आम्ही सुरुवात करत आहोत. श्रोते हो, अवघ्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र माऊली म्हणून संबोधतो. कारण माऊली म्हणजेच आईप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राचे संस्करण केले. ज्ञानेश्वरी रूपाने श्रीमद भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी त्याचे प्राकृत भाषेत रूपांतर करून या ज्ञानगंगेचे सर्वांना नीरप्राशन करवले. वसुधैव कुटुंबकम सारखी सर्वव्यापी कल्पना माऊलींनी 12व्या शतकातच जगाला दिली. खळांची व्यंकटी सांडो यामध्ये दुष्टंच्या नव्हे तर दुष्ट प्रवृत्तीच्या नाशाची कामना केली आहे. ज्ञानेश्वरीसारख्या वाग्यज्ञाचे फलित म्हणून देवाकडे माऊली फलरूपाने पसायदान मागतात. यामध्ये विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे, जी जात, धर्म, पंथ, देश यांच्या सर्वोपरी आहे. सकल मनुष्य जातीसाठी यात मागणं मागितलं आहे. एवढ्या लहान वयात ही प्रगल्भता म्हणजे खरोखर दैवी अंश हेच सत्य. शेकडो वर्षानंतर आजही या ग्रंथातील तत्त्वज्ञान मानवी जीवनाला तंतोतंत लागू होते. सज्जनहो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आदरणीय कुकडे काकूंनी 1996 ते 2021 या काळात ज्ञानेश्वरीवर 25 निरूपणं केली. या आजच्या निरूपणाची संहिता देखील कुकडे काकूंचीच आहे. कुकडे काकूंना ज्ञानेश्वरी निरूपण करावे वाटणे व त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवणे यामागची पार्श्वभूमी येथे आवर्जून सांगावीशी वाटते. आणीबाणीसारख्या अत्यंत नैराश्याच्या काळात कुकडे काका कारागृहात असताना आपल्यासोबत परिसरातील लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी काकूंनी स्त्री भजनी मंडळ स्थापन केले. त्याद्वारे संघटन, जनजागृती करत असतानाच नेवासे येथे भेट दिली असता आपण ज्ञानेश्वरीवर निरूपण करावे ही कल्पना काकूंना स्फुरली व पहिले निरूपण 1996 साली विवेकानंद रुग्णालयाच्या आवारात संपन्न झाले. आणि हा योगायोग आहे की हे पहिले निरूपणसुद्धा विवेकानंदच्या इमारतीतच संपन्न होत आहे.
त्यानंतर 1996 नंतर काकूंनी 25 निरूपणं महाराष्ट्रासह विदेशातही केली. 2021 डिसेंबरमध्ये 25व्या निरूपणाचा रुद्ध सोहळा जो IMA लातूरतर्फे आयोजित होता तो आपल्या सर्वांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणतात ना, परीस स्पर्शाने लोखंडाचेही सोने होते, त्याप्रमाणे आदरणीय काकूंचा सहवास आणि मार्गदर्शन याने आम्हीही उजळून निघत आहोत. आणि या ज्ञानगंगेला पुढे नेण्याचे कार्य जे काकूंनी सुरू केले ते आम्ही पुढे नेण्यात खारीचा वाटा उचलू शकत आहोत, हे आमचे भाग्यच. आणि आज येथे आपल्या सर्वांसमोर हे ज्ञानेश्वरी निरूपण सहर्ष सादर करीत आहोत. मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची सुरुवात करताना प्रथम गणेशाची आराधना केली. आपणही तीच प्रार्थना करूया. ओम नमो जी आद्या. ॐ नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. ॐ नमो जी आद्या आकार चरणायुगुला उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले हेच शब्द ब्रह्म कवळिले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वा विलासिनी ते चातुर्यात कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आ आ ओम नमो जी आद्या ओम नमो जी आद्या ओम नमो जी आद्या. यानंतर उत्तर रंग सुरू होईल. तत्पूर्वी सहभागी गायक, वादक व निवेदकांना गोपीचंदनाचा टिळा आणि तुळशीची माळ द्यावी अशी विनंती मी संजीवनीताईंना करते. मैत्रिणींनो, संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हे दोन शब्द कसे नादमय आहेत. या दोघांनी मराठीचं अवघं भावविश्व, वाङ्मय विश्व व्यापून टाकलं आहे. तसंच अध्यात्म हा विषयही व्यापून टाकला आहे. हे अध्यात्म
तुमच्या माझ्यासारख्या या क्षेत्रात अडाणी असणाऱ्यांना कसं बरं समजावं? आपली भारताची खरी राष्ट्रभाषा ही संस्कृत होती. त्यामुळं पूर्वीची अतिशय संपन्न अशी ग्रंथसंपदा संस्कृतमध्ये झाली. साऱ्या उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता, तीही संस्कृतमध्येच. पुढे पुढे वैदिक संस्कृतीचा प्रभाव कमी कमी होऊ लागला आणि मग आपल्यासारख्या खंडप्राय देशात अनेक प्रादेशिक भाषा विकसित झाल्या. त्याचाच एक प्रकार म्हणजे प्राकृत मराठी भाषेचा महाराष्ट्रात झालेला उदय. मात्र गंमत पहा, प्राकृत मराठी भाषेतल्या नागरी लिपीतले पहिले शब्द हे कर्नाटक राज्यात आढळून आले. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची बाहुबलीची अखंड पाषाणातून साकार झालेली महाकाय मूर्ती आपल्याला माहिती आहेच. त्याच्या खाली चामुंडराये करविले इसवी 981 असं लिहिलं आहे. मराठी भाषेचा हा पहिला लिखित पुरावा मानला जातो. यानंतर 294 वर्षांनी म्हणजेच इसवी 1275 श्रावण वद्य जन्माष्टमी मध्यरात्रीस ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. त्यांनी इसवी 1290 14 वर्ष 10 महिन्यांचे असताना नेवासा या गावी महादेव मंदिरात गीताभाष्य अर्थात ज्ञानेश्वरी निरूपण सांगायला सुरुवात केली. ती आषाढाच्या प्रतिपदेला. ते कार्य पूर्ण झाले भाद्रपदातील कपिला षष्टीला, म्हणजेच वयाची 15 वर्ष व 1 महिना झाल्यावर त्यांनी हा ज्ञानेश्वरीसारखा अपूर्व ग्रंथ लिहिला. तो त्यावेळच्या प्राकृत मराठी भाषेत. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यांना संस्कृतमधलं अध्यात्म जे डोक्यावरून जायचं ते गीतेचं मर्म या धबधब्याला जागोजागी धरणं बांधून मराठी भाषेच्या कालव्याद्वारे माऊलींनी अक्षरशः घराघरात पोहोचवलं. एवढ्या लहान वयात माऊलींच्या हातून घडलेली ही कलाकृती म्हणजे खरोखर एक चमत्कारच आहे. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी इसवी 1296 त्यांनी संजीवन समाधी घेतली. आज जवळजवळ 730 वर्ष संजीवन समाधीला झाली तरी ज्ञानेश्वरीची गोडी दिसामासी वाढतेच आहे. संत ज्ञानेश्वरांची इतरही साहित्य संपदा आहे. अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, वीराण्या, हरिपाठाचे अभंग असे अनेक अलंकार साज त्यांनी सरस्वतीला चढवले. परंतु ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरीच. कारण 1996 साली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशताब्दी वर्षात युनेस्को या जागतिक संघटनेने श्री ज्ञानेश्वरीचे जे इंग्रजीत भाषांतर प्रसिद्ध केले त्याच्या प्रस्तावनेत या ग्रंथाचा गौरव करताना म्हटले आहे, ज्ञानेश्वरी इज द ग्रँडेस्ट बुक दॅट हॅज एव्हर बीन पब्लिश्ड इन एनी अदर लँग्वेज इन द वर्ल्ड. रसिक हो, आपल्याकडे मराठीत साहित्य समीक्षकांचे 2 प्रकार आढळतात. एक आस्वादक आणि दुसरे टीकाकार. एखाद्याला साहित्यातील उत्तमते निवडून त्यावर भाष्य करण्याची आवड असते आणि सूचकतेनं भाष्य करून नेमका आशय व्यक्त करण्याची हातोटीही असते. ते असतात आस्वादक. या उलट काही समीक्षकांना कितीही उत्तम साहित्य असलं तरी त्यातील अगदी बारीक त्रुटींवर नेमकं बोट ठेवून त्यालाच विस्तारपूर्वक स्वरूप देण्याची कला अवगत असते. ते असतात टीकाकार. अशा टीकाकारांच्या तावडीतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तरी कसा सुटावा? ज्ञानेश्वरी हे निव्वळ गीतेचं भाषांतर आहे एवढंच म्हणून न थांबता ज्ञानेश्वरी हे एक मिथ आहे, एक कविकल्पना आहे असं म्हणणारे महाभागही आमच्या महाराष्ट्रात झाले आहेत आणि होतीलही. तो विघ्नहर्ता मोरेश्वर त्यांना क्षमा करो एवढंच आपण म्हणू शकतो. मग खरं काय आहे तर ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हे गीतेवरचं भाष्य आहे आणि हीच गोष्ट ज्ञानेश्वर माऊली स्वतःच आवर्जून आणि पुन्हा पुन्हा सांगतात. तसंच गीता हे निमित्त मात्र आहे असंही ते आवर्जून सांगतात. हे गीतामृत जे 700 मूळ श्लोकात बद्ध आहे ते आपल्याला चाखता यावं म्हणून दृष्टांत आणि चपखल उपमा देऊन माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 9033 ओव्यांमध्ये आपल्यासमोर ठेवलं आहे.
म्हणून ज्ञानेश्वरी ही आशयघन, अंतरात्म्याला भिडणारी, सौंदर्यपूर्ण आणि स्वतंत्र निर्मिती आहे, यात संशय नाहीच. त्यांच्या अलौकिकत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे सर्व मराठी समाजानं त्यांना दिलेलं माऊली हे नामाभिधान. गेल्या 730 वर्षात कितीतरी सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थित्यंतरं झाली. जातीव्यवस्थेतील अत्यंत विदारक परिस्थितीही अनुभवाला आली. पण आजही माऊलींचं स्थान अबाधितच राहिलं आहे. मंडळी, आषाढी कार्तिकीला पंढरपूरच्या वाळवंटात लाखो वारकरी आजही एकमुखानं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम असा उद्घोष करतात. पहा, तो आताही आपल्या कानात घुमतो आहे नव्हे, आताही तो नामजप आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई. नाचती वैष्णव आई रे, नाचती वैष्णव
माऊलींची लाखो लेकरं आजही चंद्रभागेच्या वाळवंटात नाचताना दिसतात. तर अशा या अपूर्व ग्रंथाची एक ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी अशी आवृत्ती काढण्याचं हबहप बाबा महाराज सातारकर यांनी ठरवलं. अतिशय नेटकी, सुबक बांधणी, आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट छपाई असं राजबिंड स्वरूप या ग्रंथाला माऊलींच्या संजीवन समाधी सप्तशताब्दी समारोहाच्या निमित्ताने लाभावं ही बाबा महाराजांची इच्छा. पण यावरही आमचे काही समीक्षक नाराज झाले. अशा तऱ्हेनं ग्रंथाची किंमत वाढवून दिवाणखान्यात एक शोभेची वस्तू म्हणून तिला ठेवण्यात काय मोठा पराक्रम, असं त्यांचं म्हणणं. मंडळी, पूर्वी लहानपणी आम्हाला मराठीत एक कविता होती. मराठी असे अमुची माय बोली. मराठी असे आमुची माय बोली, जरी आजही राजभाषा नसे, नको आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, जरी पंचखंडातही मान्यता घे, स्वसत्ता बळे श्रीमती इंग्रजी, मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या तीस केवी त्याची, मराठी असे आमुची माय बोली, मराठी असे आमुची माय बोली. मैत्रिणींनो, आज सुदैवानं महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे. नुकतंच आपण असं ऐकलं की सरकारी कार्यालयांच्या संगणक स्थळावर मराठीतूनच नोंदी केल्या जातील. त्यामुळे नसे आज ऐश्वर्य या माऊलीला ही त्या कवीची खंत दूर झाल्यासारखं वाटतंय. ज्ञानेश्वरीच्या नवीन रूपाला राजाश्रयही मिळाला आहे. या ग्रंथाच्या हजारो प्रती सरकारनेच विकत घेतल्या आहेत. म्हणूनच अशा समीक्षकांपासून आपल्याला सावध तर राहावंच लागेल, तसंच त्यांच्याकडे जमेल तेवढं दुर्लक्ष करायलाही शिकावं लागेल. या निमित्तानं माझ्या मराठीचे बोलू कौतुके, अमृताते ही पैजा जिंके या माऊलींच्या मराठीच्या प्रेमाला आणि विश्वासालाही आपण जागतोय हे आगळं वेगळं समाधान आपल्याला आहेच की. समीक्षकांपेक्षा सर्वसामान्य जनतेला या उपक्रमामुळं अत्यंत आनंद झाला आहे हे महत्त्वाचं. ज्ञानेश्वरीचं पहिलं निरूपण ज्या नेवासे इथल्या महादेव मंदिरात माऊलींनी केलं, त्या नेवासे गावी जाण्याचा योग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी यायलाच हवा. मंदिरात प्रवेश करताच दिसणारा तो सभामंडप, तो गाभारा, तो खांब, त्या ओबडधोबड भिंती, त्यावरची रंगवलेली चित्र, हे सगळं पाहून ते सगळं दृश्य जणू काही जिवंत डोळ्यासमोर उभं राहतं. माऊलींची कोवळी प्रसन्न मूर्ती त्या कोपऱ्यात अशी पद्मासनात बसली आहे. त्या राजस सुकुमार तेजस्वी मूर्तीच्या मुखातून मधाळ आवाजात एक एक ओवी साकारत आहे. शेजारच्या आसनावर श्रीगुरु निवृत्तीनाथ बसले आहेत. समोर सोपान आणि छोटी मुक्ताई अधीरतेनं, वात्सल्यानं आणि काहीसं सचिंत होऊन माऊलींच्या चेहऱ्याकडं टक लावून बघत आहेत. जवळच सच्चिदानंद बाबा एक एक ओवी बोरूच्या टाकानं लिहून घेत आहेत आणि सारा श्रोत्रवर्ग आपला जीव कानात आणून माऊलींच्या गोड स्वरांचा आस्वाद घेतो आहे. नुसता आस्वादच नाही, तर माऊली या आर्त स्वरानं त्यांच्या अंगोपांगाला लपेटून टाकलं आहे. समोरच्या शांत पवित्र समयीचा प्रकाश आणि माऊलींच्या ज्ञानाची आभा यांची विलक्षण मोहिनी श्रोत्यांवर पडली आहे. हा ज्ञानयज्ञ असाच चालू राहावा असं वाटतंय. याच भारलेल्या वातावरणाचं आमच्या मराठी मायबोलीलाही पिसं जडलं आहे. या लहान बाळाचं कौतुक तरी किती करू असं एकीकडे वाटत असतानाच
तिला एक प्रकारची चिंताही वाटत आहे. निभावेल ना हा सारा यज्ञ एकटा माझा ज्ञानुबाळ, अशीच जणू तिची धारणा आहे. म्हणून ती साक्षात भगवंताला साकडं घालत आहे. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. 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 लक्ष द्या हो विनविते, मराठी मी त्याची माता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. गोड माझ्या सोनुल्याचा, लळा लागे बाळपण. गोड माझ्या सोनुल्याचा, लळा लागे बाळपण. बांधुनिया घुंगुरवाळे, अंगिनाचे थोरपण. निरूपण सांगायाला, निरूपण सांगायाला. तुम्ही द्या हो शहाणपण, बाळमुखी मोठा घास. भरवा हो जगन्नाथा, ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. निरक्षर लोकांसाठी, प्राणांचेही देऊन मोल. निरक्षर लोकांसाठी, प्राणांचेही देऊन मोल. अमृतात जिंकित पैजा, धावे मराठाची बोल. ज्ञानरूप डोळे याचे, ज्ञानदीप डोळे याचे. तेजाळिता तेजो गोल, देवगुरु खाली आले. जोडून या दोन्ही हाता, ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. लक्ष द्या हो विनविते, मराठी मी त्याची माता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. असं प्रत्यक्ष भगवंतालाच साकडं घालणाऱ्या मराठी माय माऊलीच्या एका बाळाचा, ज्ञानोबाचा वाग्यज्ञ चालूच आहे. ते सांगत आहेत, जो सर्व भूतांचे ठाई, द्वेषाते नेणे काई. आप परू भाव नाही, चैतन्या जैसा. ही चराचर सृष्टी चैतन्याने सळसळते आहे. हे चैतन्य सर्व भूतमात्रात एकच आहे. हा माझा, हा तुझा, हा सुष्ट, हा दुष्ट,
असा भेदभाव चैतन्य कधीच करत नाही. यासाठी माऊलींनी किती सुंदर दृष्टांत दिले आहेत ते पाहूया. पृथ्वीच्या बाबतीत माऊली म्हणतात, उत्तमाते धरिजे अधमाते अभेरिजे, हे नेणेची करिजे वसुधा जैसी. याचा अर्थ असा की जे उत्तम आहे त्याला धरून ठेवणं आणि जे वाईट आहे त्याचा अवहेर करणं, असा भेदभाव पृथ्वी कधीच करत नाही. पाण्याचं याहून काही वेगळं नाही आहे. गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होऊनी मारू, हे नेणेची करू तोय जैसे. म्हणजे गायीची तहान भागवायची आणि वाघाला मात्र विष पाजायचं, असं पाणी कधीही करत नाही. गाय असो की वाघ, तहान भागवायची हा स्थायी भाव पाण्याच्या ठाई आपल्याला सदैव पाहायला मिळतो. वृक्षाबद्दलही माऊली सांगतात, जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. वृक्षाची लावण ज्याने केली त्याच्यात आणि वृक्षावर घाव घालणारा जो आहे त्याच्यात वृक्ष कधीही भेदभाव करत नाहीत. दोघांनाही ते समानच सावली देतात. उसासारखी वनस्पती देखील हेच सांगते, ना तरी इक्षू दंडू, पाळीतया गोडू, गाळीतया कडू, नोहेची जैवी. ऊस जोपासणाऱ्याला गोड चव आणि ऊस गाळणाऱ्याला मात्र कडू चव, असा भेदभाव ऊस कधीच करत नाही. अशी कितीतरी सुंदर उदाहरणं माऊलींनी या दाखल दिली आहेत. मंडळी, सर्व भूतांमध्ये एकच व एकाच रूपात वास्तव्य करून असलेलं चैतन्य तुम्ही कधी पाहिलं आहे का? एखादी वस्तू असते, ती दाखवून आपण म्हणतो, हा पहा, हा मेज आहे, ही भिंत आहे, हे फूल आहे, हा दगड आहे. पण चैतन्य मात्र असं सगुण स्वरूपात कधीच दाखवता येत नाही. ते जाणवावं लागतं, अनुभवावं लागतं. हे चैतन्य ज्याचं विश्वाच्या विविध स्वरूपात दर्शन होतं, त्या चैतन्यालाच वेदांताच्या भाषेत ईश्वर असं म्हणतात. म्हणून ईश्वराचं प्रत्यक्ष दिसणारं रूप म्हणजे चैतन्य, ईश्वर, विश्व हे सर्व एकात्मच आहेत. अनेकांचा ईश्वरावर विश्वास नसतो. ईश्वर आहे म्हणणं म्हणजे प्रचंड अंधश्रद्धा असं त्यांना वाटतं. दाखवा पाहू, कुठे आहे देव तुझा, असं खोट्या अभिनिवेशानं विचारणारे भक्त प्रल्हादाचे तीर्थरूप आजही आपल्यात आहेत. अनेकांनी तर परमेश्वराला अगदी निवृत्त करण्याचा जणू विडाच उचलला आहे. खरंच कुठं आहे हा देव? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, हो, सगळीकडेच आहे. सगळीकडेच तो भरून राहिला आहे. म्हणजेच विश्वातला प्रत्येक पदार्थ हा ईश्वराच्या एखाद्या गुणाला आलेला आकार असतो, एका गुणाची अभिव्यक्ती असतो. सहस्त्रदल कमलाप्रमाणे परमात्मा सहस्त्र पाकळ्यांनी उमलत असतो. पण आपल्याजवळ गुणग्राहकतेची दृष्टी नसेल तर ईश्वर न दिसता दगड, धोंडे, लाकूड, पाणी, माती असं आपल्याला दिसतं. संगीतकार बाबूजींनी गायलेलं गीत इथं आठवतं. त्यातही तेच म्हटलं आहे, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव चोरून नेईल अशी
मंडळी, कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. त्यात ते म्हणतात, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. कारण उसळत्या सागराच्या लाटात त्याच्या शुभ्र फेसात तू मला दिसतोस. रिमझिम त्या पावसात भिजलेल्या मातीचा रोम रोम फुलवणारा मृदगंध मी अनुभवतो, त्यात तू मला कळतोस. गवताच्या इवल्या इवल्या फुलांच्या डोलण्यात तू मला खुणावतोस आणि फुलांच्या पाकळ्या पाकळ्यातून सुगंध दरवळत असतो. हे तर सगळं तुझंच दर्शन आहे. हे खरं परमात्म्याचं विश्वरूप दर्शन. कोणाला तो सगुण साकार स्वरूपात दिसतो, तर कोणी निर्गुण निराकार रूपात त्याला पाहतो. म्हणूनच मनाला प्रश्न पडतो, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. नेती नेती म्हणती नेती नेती म्हणती गोविंदू रे. गोविंदू रे तू गोविंदू रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे. दृश्य अदृश्य
मंडळी, असा एकात्मतेचा मंत्र सांगता सांगता माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे एकच चैतन्य व्यापून राहिलेल्या या संपूर्ण विश्वालाच मी माझं घर म्हणायचं. बाप रे, केवढी व्यापक संकल्पना. त्याही पुढे जाऊन अशी कल्पना करायची की मी म्हणजेच विश्व आहे. माऊलींच्या बाळमुखातून एवढा मोठा घास भरवायला भगवंताची मदत मागणारी माझी माय मराठी खरंच धन्य आहे. आणि ज्ञानोबारायांविषयी आपण काय बोलणार? त्यांच्याच शब्दात आपण एवढंच म्हणू शकतो, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. मंडळी, ज्ञानेश्वरी असो की आणखी कुठलंही संत साहित्य, आजची नवीन पिढी लगेच नाक मुरडू लागते. ते संत साहित्य वगैरे 70-75 नंतर वाचण्याचं साहित्य आहे असं सांगणारे महाभागही कमी नाहीत. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असं म्हणणाऱ्या या पिढीला प्रत्येक गोष्टीसाठी शास्त्रीय पुरावा हवा असतो. अशा परिस्थितीत एक गोष्ट तुम्हाला सांगितली तर आश्चर्य वाटेल. ती अशी की अलीकडच्या काळात लागलेल्या काही शोधांचं मूळ हे ज्ञानेश्वरीत सापडतं. आपण काही उदाहरणं बघू. उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. माऊली म्हणतात, सूर्य एकाच ठिकाणी स्थिर असला तरी पृथ्वीच्या त्याच्या भोवतीच्या फिरण्यामुळे दिवसाचा उदय आणि अस्त होताना दिसतं आणि सूर्यच फिरत आहे असा भास होतो. तद्वतच ज्ञानी पुरुषाची नैष्कर्म्यत्व स्थिती म्हणजे क्रिया करून अलिप्त राहण्याची वृत्ती असते. आणखी एका उदाहरणात मानवी जन्माची प्रक्रिया माऊली सांगतात, शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा, वायुतत्व दशधा एकची झाले. पुरुषांमधील शुक्रजंतू आणि स्त्रियांच्या बीजांडकोशातील शोणित पेशी यांचे सांधले जाणे आणि त्याला पंचेंद्रियांची जोड मिळणे, यातून मानवी जीव जन्माला येतो, हे किती चपखल शब्दात माऊलींनी सांगितले आहे. याचा उल्लेख चरक संहितेमध्ये देखील आला आहे बरं का. पाण्याच्या घर्षणातून वीज निर्माण होते याविषयी देखील माऊली सांगतात. तया उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, मग तया विजय माझी असे सलील काही. ही सगळी उदाहरणं पाहिली तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता लक्षात येते. हे सगळं नवीन पिढीला आपल्याला समजावून सांगता यायला हवं, पटवून देता यायला हवं. तरच आपले ग्रंथ, आपले वेद, आपली पुराणं, आपली उपनिषदं यांचं महत्त्व पुढच्या पिढीला कळेल आणि आपल्या संस्कृतीचं महत्त्वही पटेल. मंडळी, कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये ज्योतिसर तीर्थ या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. तो मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी, गीता जयंती या नावाने हा दिवस ओळखला जातो. युद्धाच्या वेळी विरुद्ध बाजूला असणाऱ्या आप्तस्वकीयांना पाहून गर्भगळीत झालेल्या अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्याचबरोबर धर्माच्या रक्षणासाठी भगवंतांनी हा उपदेश केला. याच गीतेच्या 18 अध्यायांचा विस्तार अत्यंत साध्या सोप्या शब्दात आणि विविध दृष्टांताद्वारे माऊलींनी आपल्यासारख्या सामान्य जनांपर्यंत पोचवला. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक सांगतात की मानवी आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माऊलींच्या ज्ञानेश्वरीत सापडतंच सापडतं. फक्त ते शोधण्यासाठी ज्ञानेश्वरीचं वाचन, मनन, चिंतन करणं आवश्यक असतं. आज या निरूपणाच्या निमित्तानं काही क्षण का होईना आपण माऊलींच्या विचारांची देवाणघेवाण करू शकलो, त्या विचारांशी बांधले गेलो, हे आपल्या सर्वांचंच भाग्य. माऊलींच्या विचारांची शिदोरी घेऊन माऊलींच्या आळंदीला त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला न जाताच आपण इथून उठलो तर आजची सेवा अपूर्णच राहिल्यासारखं होईल. मग करायचं ना प्रस्थान आळंदीला. चला तर मग, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. भैरवी घेण्यापूर्वी एक थोडक्यात पण महत्त्वाचं इथे आवर्जून मांडावंसं वाटतं.
इथे ज्ञानेश्वरी निरूपण आम्ही ज्या संचाने सादर केलं आहे त्यांची एक छोटीशी ओळख मी इथे करून देते. तबलावर साथ दिली आहे आम्हाला आदित्य गोर यांनी. संवादिनीची साथ केली आहे महेश काकनाळे यांनी. गायकांमध्ये डॉक्टर जयंती आंबेगावकर मॅडम, डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅडम, डॉक्टर अर्चना आपटे मॅडम, डॉक्टर राजश्री सावंत मॅडम आणि भारतीय स्त्रीशक्ती शाखा लातूर व बहिणाबाई वाचक मंच या कुटुंबाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली, हा मंच आम्हाला उपलब्ध करून दिला. संत साहित्यावर निरूपण व्हावं या सारखा सुंदर उपक्रम त्यांनी हाती घेतला. त्याबद्दल आमच्या कुटुंबाचे खरं तर आपल्या लोकांचे आभार मानत नाहीत, पण आम्ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आमच्या सर्व मार्गदर्शिका, सगळ्यात महत्त्वाचं आदरणीय कुकडे काकू, ज्यांच्यामुळं हे निरूपण शक्य होऊ शकलं, ज्यांची ही संहिता आहे, त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेतच. त्यानंतर भारतीय स्त्रीशक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती कुमुदिताई भार्गव, आमच्या अध्यक्ष लातूर शाखेच्या अध्यक्ष प्रेमाताई बाहेती, सचिव संजीवनीताई सबनीस आणि उपाध्यक्ष ज्यांनी काकूंसोबत निरूपण केलं आहे त्या डॉक्टर सुरेखाताई काळे, या सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळी काही अपरिहार्य कारणास्तव इथं उपस्थित राहू शकल्या नाही. त्याबद्दल त्यांनी आम्हाला शुभेच्छा तर दिल्या आहेत, पण त्या इथं उपस्थित राहू शकल्या नाहीत. एक छोटंसं अजून एक नाव घ्यायचं राहिलं आहे. एक आम्हाला सरावापासून ते आज निरूपणापर्यंत आमची सुंदर साथ केलेला छोटा बाळगोपाळ चिरंजीव अंशुमन आपटे, ज्यांनी टाळाचा छान ठेका धरला आहे. तर या सर्वांचे आणि विशेषतः लास्ट बट नॉट लिस्ट आमचं विवेकानंद रुग्णालय, ज्यांनी हा हॉल उपलब्ध करून देण्यापासून कर्मचारी इथे राबले आहेत, ते ज्याच्यामुळे ही सुंदर सजावट आपल्यासमोर उपलब्ध आहे. अजयदादांसारखे आणि त्यांच्यासोबत कार्य करणारे पांचाळसारखे सर्व कार्यकर्ते आहेत, तर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम शक्य होऊ शकला. आणि अनावधानाने यामध्ये कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्या सर्वांचे आम्ही इथे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आता भैरवी. या कार्यक्रमामध्ये निरूपणकार म्हणून सौ उमा देशपांडे आणि ऋता देशमुख यांनी हे निरूपणाचं कार्य केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. ज्ञानदेवा डोळा पाहू. होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. सांगू सुखाची या गोष्टी. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. मुखी म्हणता चुकती फेर. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. तुका म्हणे माझी भाक, जन्म नाही रे आणिक. तुका म्हणे माझी भाक,
आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू त्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल 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 आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात हे वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते
वचन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नित्य लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसार